वर्षामध्ये आपण किती खरेदी केली ही माहिती तर असायला हवी। त्याच्याशिवाय वर्षभरामध्ये काय खरेदीची आवश्यकता आहे यामध्ये आपल्याला अंदाज कसा बांधता येईल? पंकजा मुंडेंच्या चिक्की घोटाळ्यानंतर आता राज्य सरकार करणार रेट कॉन्ट्रॅक्टच्या खरेदीची चौकशी। गेल्या 10 वर्षातल्या सगळ्या खरेदीची चौकशी होणार। तर वाशिम मध्ये अंगणवाडीतल्या चिक्कीला लागली बुरशी आणि मुंग्या। या सरकारची नीती शेती अर्थव्यवस्था आणि शेतकरी याच्या बाबतीत अनुकूल अशा प्रकारची नाही। आज मध्यस्थांच्या हिताची जपणूक करणारे हे सरकार असं दिसतंय। सध्याचं सरकार मध्यस्थांचं हित जपणारं, मात्र शेतकरी आणि ऊस उत्पादकांकडे दुर्लक्ष। शरद पवारांची टीका। तर शेतकऱ्यांसाठी 15,000 कोटींचं कर्जमाफी पॅकेज द्या, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी। तिथे ॲडमिट करून तिचे नवरा नावाचा प्राणी सासू इथं बघायला सुद्धा आली नाही। सासरा इथे ॲडमिट करून पळून गेला। धोंडे जेवणामध्ये अंगठी आणि गाडी दिली नाही म्हणून पेटवून दिलेल्या धनश्री दिवेकरची मृत्यूशी झुंज सुरूच। पण धनश्रीच्या तान्ह्या बाळाचा ठावठिकाणा सांगायला सासरच्या मंडळींचा नकार। धनश्रीचा सासरा अजूनही फरार। अकोल्यामध्ये भारतीय सेवा सदन शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष आणि सचिवांवर एका तरुणानं केला लैंगिक शोषणाचा आरोप। नोकरी देण्याच्या आमिषानं 7 वर्ष लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप। दोघांच्याही विरोधात गुन्हा दाखल। मुंबईमध्ये लेप्टोस्पायरोसिसमुळे एका आठवड्यात 12 जणांचा मृत्यू। 11 जण गोरेगाव ते दहिसर या परिसरातले। मुंबई महानगरपालिकेनंच दिली माहिती। आणि सगळ्यांना लागलेत वारीचे वेध। 300 वर्षांची परंपरा असलेली श्री संत मुक्ताबाई संस्थांची पालखी जालन्यामधून मार्गस्थ। दिंडीमध्ये 2000 वारकऱ्यांचा सहभाग।